आणि ही कर्जमाफी यादीनं दुसरी पण यादी लवकरच होईल आणि साधारणतः एकंदर 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आणि यासाठी राज्य सरकारला 40,000 कोटी एवढी रक्कम ही मदत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफीची देणार आहोत. आणि शेवटी खरं आहे, शेतकऱ्यांची काही चूक नाही, शेतकरी खूप अडचणीत आहे, पण अडचणीच्या काळामध्ये सुद्धा सरकार आपल्याला मदत करते आणि आपलं पहिल्या नाही यादीत, दुसऱ्या यादीत नाही, तिसऱ्या चौथ्या यादीत तर आपलं नाव येईल. थोडा त्यांनी संयम बाळगावा. आणि माझी शेतकरी बांधवांना एक विनंती की आपण कुठल्याही आत्महत्येच्या बाबतीमध्ये असा कुठला निर्णय घेऊ नये, कारण का शेवटी आपलं घर, आपला परिवार, आपली बायका, मुलं, नातेवाईक सगळे आपल्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांचा सगळ्यांचा विचार करा. आपण काळजी करू नका, हे सरकार तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला जिथं जिथं काय मदत करता येईल, सहकार्य करता येईल, हे सरकार निश्चित प्रकारे करेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारच्या वतीनं पहिल्यांदा छोटी आणि दुसऱ्यांदा साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांना कर्ज माफीची यादी जाहीर केलेली आहे आणि केवायसीचं काम युद्ध पातळीवरती आहे, सुरू आहे. साधारणतः आज अखेर त्यामध्ये मला आकडा आजचा सांगितलं तर 12 लाखाच्या आसपास केवायसीचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि जे शेतकरी यामध्ये इन्कम टॅक्स भरतात त्या शेतकऱ्यांची यादी आणि त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांची अपूर्व कागदपत्र अशी साधारणतः ह्या 2-3 दिवसामध्ये सगळं केवायसीचं काम पूर्ण होईल आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होईल. खरं तर एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील, मॅडम ताई असतील, या सर्वांचं एक राज्याचा शेतकरी कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिलेली आहे आणि ही कर्जमाफी यादीनं दुसरी पण यादी लवकरच होईल आणि साधारणतः एकंदर 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आणि यासाठी राज्य सरकारला 40,000 कोटी एवढी रक्कम ही मदत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफीची देणार आहोत. खरं तर मगाशी मुख्यमंत्र्याचा आभार मी ह्यासाठी म्हणले, कारण का आता कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नाहीये. निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा माझा शेतकरी अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करणं ही शेतकऱ्याची जबाबदारी होती. म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या कामी माझ्या शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. खरं तर मी या माध्यमातून सांगतो, शेवटी समाधान सगळ्यांचंच होऊ शकत नाहीये, परंतु त्यातही आपल्याला माहिती गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीच्या काळात सुद्धा या राज्य सरकारने आपल्या सगळ्यांना मदत केलेली आहे आणि शेवटी मदत तरी काय, सगळीच मदत म्हणण्यापेक्षा आपण म्हणणार नाही की सगळे यात समाधानी आहोत, पण जास्तीत जास्त शेतकरी माझा समाधानी कसा होईल, तो परत जो खचलाय तो परत शेतकरी कसा उभा राहील, यासाठी राज्य सरकारचा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर या कर्जमाफीची रक्कम ही दिली जाईल. यामध्ये काही तांत्रिक मुद्दे देखील आता उपस्थित केले जात आहेत. या सगळ्या कर्जमाफीमध्ये जे काही तांत्रिक मुद्दे आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं सिबिल खराब होईल अशा पद्धतीचे असं काही होणार नाही. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढं सांगतो, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत तर अडचण अजिबात नाहीये. अडचण आहे ही राष्ट्रीयकृत बँकाच्या बाबतीमध्ये आणि हेरकट योजना किंवा काय योजनेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो, आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगतो, समजा रक्कम जरी आपल्याला बँकेला कमी, माझं समजा एखाद्याचं 1 लाख रुपये कर्ज आहे आणि बँक आपल्या शासनाकडून साधारणतः 60,000 रुपये रक्कम आली, ते शेतकऱ्यांनी अजिबात विचार करू नये, हेरकट तसलं काहीच विचार करू नये. वरचे 40,000 रुपये हे बँकेने त्यांना माफ करायचे आहेत आणि तसा राज्य सरकार आहे आमचा बँकेचा, त्याप्रमाणे आमचा करार झालेला आहे. त्यामुळे ती 40,000 रुपये ही शेतकऱ्याला त्याची ती माफी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये आणि एकदा ही कर्जमाफी झाल्यानंतर, ही रक्कम झाल्यानंतर साधारणतः दुसऱ्या दिवशी त्यांना शेतकऱ्याला आपल्या त्याच दिवशी म्हणलं तर शेतकऱ्याला नीलचा दाखला ना बाकीचा दाखला मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवसापासून त्याला पीक कर्जाचं नवीन वाटप हे निश्चित प्रकारे करायचं आम्ही सगळ्यांनी सूचना सर्व बँकांना दिलेल्या आहेत. कर्जमाफीच्या यादीत खरं तर नाव नसल्यामुळे 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथली घटना आहे. कसं पाहता कृषी मंत्री म्हणून? या बाबतीमध्ये खरं तर शेतकऱ्यांनी थोडं, यादी अजून 3 याद्या, ती अजून 2 याद्या लागणार आहेत, त्यामुळे थोडं थांबणं गरजेचं आहे. थोडी शेवटी संयम तर आपल्याला पाळावाच लागेल
आणि शेवटी खरं आहे, शेतकऱ्यांची काही चूक नाही, शेतकरी खूप अडचणीत आहे. पण अडचणीच्या काळामध्ये सुद्धा सरकार आपल्याला मदत करते आणि आपलं पहिल्या नाही यादीत, दुसऱ्या यादीत नाही, तिसऱ्या चौथ्या यादीत तर आपलं नाव येईल. थोडा त्यांनी संयम बाळगावा. आणि माझी शेतकरी बांधवांना एक विनंती की आपण कुठल्याही आत्महत्येच्या बाबतीमध्ये असा कुठला निर्णय घेऊ नये, कारण का शेवटी आपलं घर, आपला परिवार, आपली बायका, मुलं, नातेवाईक ही सगळी आपल्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांचा सगळ्यांचा विचार करा. आपण काळजी करू नका. हे सरकार तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला जिथं जिथं काय मदत करता येईल, सहकार्य करता येईल, हे सरकार निश्चित प्रकारे करेल. हे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना मी विनंती करतो. अकोल्याच्या कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांकडून खरं तर समाधान आहे. सोयाबीन बियाण्यांचे जे उगवणी संदर्भातलं शेतकऱ्यांकडून फक्त समाधान पत्र घेऊन घेण्याचा जो प्रकार आहे तो उघड केलेला आहे. एकूणच पाहिलं तर समाधान पत्रानंतर बियाणे कंपन्यांना कर्ज दिलासा मिळणार आहे का, काय सांगा? नाही, सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला ज्यावेळेस तक्रारी आमच्याकडे कृषी विभागाकडे आल्या, त्या आम्ही पडताळणी केल्या आणि त्यामध्ये काही कंपन्यामध्ये 100% उगवण्याच्या बाबतीमध्ये अडचणी आल्या. त्या कंपन्यावरती डायरेक्ट आम्ही कारवाई केलेली, डायरेक्ट FIR दाखल त्यांच्यावरती केलेले आहेत. त्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही. शेवटी शेतकरी, आम्ही शेवटी शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार. त्यांना परत दुसरं दुबार देतात, त्यांना ते बियाणं कसं त्यांना मिळेल आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्याला जेवढं काय सहकार्य करतो करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे केलेला आहे. पण असं जर कोण करत असेल तर चुकीचं आहे. या बाबतीमध्ये जर शेतकऱ्यांनी आम्हाला ते हे करून दिलं तर निश्चित प्रकारे कंपनीवरती आम्ही कारवाई तर केलेलीच आहे. अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे कारवाई करू. धाराशिव जिल्ह्यात आपण तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, काय नेमकं त्या संदर्भात? या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की कालच या बाबतीमध्ये पहिल्यांदा आपल्याला चौकशी तर केली पाहिजे आणि चौकशी अंती जे आम्हाला दोषी आढळले कालच त्या सर्वांना निलंबित केलेले. साधारणतः तालुक्याचे जे कृषी अधिकारी होते, परत खालचे त्यांचे सहाय्य होते, त्या सर्वांना आम्ही कालच निलंबित सर्वांना केलेले. मामा, खताचा युरिया मोठ्या प्रमाणात वाढला जातो त्या बाबतीत नाही, खताच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे की पूर्वी लिंकिंगचं प्रमाण जास्त असायचं. युरिया बरोबर इतर खतं किंवा इतर बाकी दिलं जायचं. परंतु आम्ही सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की जिथं अनुदानित खतं जो विक्रेत्याकडे विकतो तिथं त्याला विनाअनुदानित खतं ठेवता येणार नाही, असं आम्ही सरकारने GR काढलेला आहे. आणि त्या GR मुळे लिंकिंगचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. आणि या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एवढं सांगतो की जर असं कोणी लिंकिंग जर आपल्याला करत असेल आम्हाला कळवा. ताबडतोब त्या खत विक्रेत्यावरती त्याची निलंबनाची कारवाई तर करूच, त्यावर निश्चित प्रकारे कडकात कडक कारवाई आम्ही करू. साहेब, एकीकडे पश्चिम- मिळावी असं रविकांत शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण ते सुद्धा शेतकरी आहेत आणि जरी सदर शेतकरी असला म्हणून काय झालं आणि जी तुम्ही जे नियमित कर्ज भरणाऱ्यांच्यासाठी अनुदान म्हणून 50,000 देतात, ते सुद्धा 2 लाख नाही, ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, ही मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाहीये आणि ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तर नाहीये. ठीक आहे, काही शेतकरी ITRच्या बाबतीमध्ये आम्ही थोडं आता उद्याच त्याच्या संदर्भामध्ये बैठक आहे. काही गोष्टी खरं आहे की जे आपले ऊस मुकदम आपण म्हणतो त्यांना ट्रॅक्टर ज्याचा असतो तो मुकदमाला ऍडव्हान्स देतो, त्या टायमाला कारखान्याकडून त्याचा इन्कम टॅक्स वगैरे त्या गोष्टी कापल्या जातात. या बाबतीमध्ये कसा काय वेगळा विचार करता येईल का, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे उद्याच्या मीटिंगमध्ये आम्ही करू. परंतु शेवटी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नाहीये. ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे आणि गरीब शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी आहे. अनुदानात वाढ करावी लागेल. कारण या जिल्ह्यामध्ये अनेकांनी प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांची प्रामाणिकपणे भरलेली आहे. त्यामुळे स्वतंत्र अनुदानात वाढ करावी अशी मागणी होती. 100% शेतकऱ्यांचं काय चूक नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नियमित वेळेवरती कर्ज फेड करतो, ही काय आमची चूक आहे का, हे नेहमी शेतकरी म्हणतात. शेतकऱ्यांची खरंच चूक नाहीये. परंतु शेवटी आज आपण मदत कुणाला करतोय की जो खरं अडचणीत आलेला शेतकरी आहे त्याला आपण मदत करतो. ही योजना आपण वेळेवर भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांचं म्हणणं वाढवून दिलं पाहिजे, त्यांना मिळालं पाहिजे, याबद्दल दुमत नाही. मी पण त्या मताशी सहमत आहे. शेवटी सगळ्याचा विचार करून या बाबतीमध्ये निर्णय हा घ्यावा लागतो. पहिल्यांदा आपण जे शेतकरी थकलेत अडचणीमुळं, निसर्गाच्या अडचणीमुळं किंवा काय अडचणीमुळे थकलेत त्यांना आपण मदत करूया. आणि जे नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना आपण तर निश्चित आपल्याला सगळ्याला माहित आहे की राज्य सरकार नियमित भरणाऱ्या शेतकऱ्याला तर हे तर मदत करेलच, पण बाकीच्या ज्या शासकीय योजना आमच्या केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील किंवा बाकीच्या योजना कृषी विभागाच्या असतील, त्या योजनेमधनं आम्ही नेहमीच शेतकऱ्यांना मदत करत असतो, त्यांना सहकार्य करत असतो. राज्यात पश्चिम महाराष्ट्र पडतोय, घाटमाथ्यावरती पाऊस आहे, पेरण्या देखील करता आल्या. मात्र काही विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी खरं तर पाऊस अद्याप काही ठिकाणी पडलेला नाहीये. मात्र नाही, पाऊस 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे की खरंच पाऊस, मी खरंच म्हणजे परमेश्वराला आम्ही तर साकडं घातलं होतं, पांडुरंगाला पाऊस चांगला पडतोय.
राज्यामध्ये सगळीकडे पाऊस पडलेला आहे. ठीक आहे, पाऊस सगळीकडे काही ठिकाणी मराठवाडा आणि काही विदर्भातला भाग असेल किंवा सोलापूर वगैरे तिथे थोडा पाऊस कमी पडलेला आहे. परंतु निश्चित प्रकारे तो पाऊस पडला, तो पेरणी योग्य पडलेला आहे. पण निश्चित प्रकारे अजूनही पावसाची खूप मोठी अपेक्षा पावसाची आम्हा सर्वांना आहे आणि तो लवकरच तो पाऊस पडेल अशी अपेक्षा निश्चित प्रकारे आहे. आणि काही ठिकाणी आपण म्हणला तसं जादा पडतोय, काही ठिकाणी कमी पडतोय. परंतु आज राज्याचा जर विचार केला तर साधारणतः आज अखेर राज्यामध्ये 90% पेरणी ही राज्यामध्ये आपल्या संपूर्ण पेरणी झालेली आहे. आणि पेरणीमध्ये नाशिक विभागामध्ये सर्वात जास्त आघाडी नाशिक विभागाने घेतलेली. नाशिक विभागामध्ये जवळजवळ 95% पेरणी झालेली आहे आणि सर्वात कमी पेरणी झालेली आहे ठाणे विभागामध्ये. ती साधारणतः 66% पेरणी ठाणे विभागात झालेली आहे. आणि मराठवाड्याची सर टोटल पेरणीचा विचार केला तर मराठवाडा विभागामध्ये 91% पेरणी झालेली आहे आणि विदर्भामध्ये 87% पेरणी झालेली आहे. पेरणी झालेली आहे. आता पाऊस वेळेवर पडावा हीच आपण सगळेजण तिथं ही ठेवूया. खरं तर पोलीस प्रामाणिकपणे परतफेड करत असतात. ही जी कर्जमाफी झाली त्याच्यानंतर अशी एक भीती व्यक्त केली जाते की कोल्हापूर जिल्ह्यातल्या देखील सोसायट्या किंवा थकबाकीदारांची संख्या वाढेल, त्यामुळे एक आर्थिक संकट. माझं म्हणणं आहे आता कर्जमाफी हा काय अंतिम उपाय नाहीये. आता शेतकऱ्याला त्याचे शेतामध्ये त्याचं उत्पादन कसं वाढेल आणि शेतामध्ये जो तो पिकवतोय त्याला चांगल्या प्रकारची बाजारपेठ कशी मिळेल यासाठी आता आमचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे अशी परत वेळच येऊ नये की कर्जमाफी करण्याची वेळ येऊ नये. अशी वेळ अशासाठी आम्ही निश्चित प्रकारे आम्ही प्रयत्न करतोय आणि शेतकऱ्याला त्या कामी जी काय मदत, जे काय सहकार्य, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन काय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या शेतामध्ये कसं उत्पन्नाबरोबर त्याला चांगलं उत्पन्न कसं मिळेल हा प्रयत्न आमचा आहे. साहेब, अमोल मिटकरने म्हटलं आहे की अजितदादांनी ज्या पद्धतीनं अर्थखातं चांगल्या पद्धतीनं सांभाळलं होतं त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा आठवण करून दिले की आव्हान केले त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना की पुन्हा एकदा त्यांच्याकडे ते खातं द्यावं असं ट्विट करून त्यांना आठवण करून दिली. नाही 100% शेवटी आमची राष्ट्रवादीची मागणी की हे खातं आम्हाला मिळावं. स्वतः सुनेत्रा वहिनी त्या बाबतीमध्ये भेटलेल्या आहेत. त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की बाबतीमध्ये निश्चित प्रकारे लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढू आणि त्यामुळं निश्चित प्रकारे अर्थ खातं मिळावं म्हणून स्वतः सुनेत्रा वहिनींनी पक्षाची आमची सगळ्यांची मागणी आहे. काँग्रेस त्या वक्तव्यावरून हटायला तयार नाही असं दिसतंय. वरिष्ठ नेते देखील काँग्रेसचे त्या संदर्भात काही इतका वादंग झालेला असताना बोलायला तयार नाही असं दिसतंय. कसं बघता मुख्य समर्थन ह्या बाबतीमध्ये खरं तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपली सगळ्यांची संस्कृती वेगळी आहे. आपण निश्चित प्रकारे आपण नेहमीच महिलांना या राज्यामध्ये योग्य सन्मान सर्व महिलांना दिलेला आहे आणि हे निश्चित प्रकारे जे कोण करतं त्याचा तर मी निश्चित पहिल्यांदा व्यक्त करतो. आणि असं म्हणणं किंवा कुणीच आम्ही सुद्धा किंवा कुणीच दुसरे कोणी सुद्धा या बाबतीमध्ये असं वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे. चुकीचं तर आहे पण त्याला ज्या पद्धतीनं वरिष्ठांकडून देखील अद्याप कान उघाडली होणं किंवा समज देणं गरजेचं 100% 100% त्यांनी नाही त्या बाबतीत त्यांनी नक्की मला माहित नाही बाबतीमध्ये समर्थन त्यांनी घेतलंय दिलंय वरचनी का काय, तर त्यांनी निश्चित प्रकारे त्यांना समजही दिली पाहिजे.